मीनाताई माध्यमिक विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि प्रतिकृतीचे सादरीकरण असे विषय ठेवण्यात आले होते। त्यामध्ये मीनाताई विद्यालयातील विद्यार्थिनींनी सुंदर असे खूप सुंदर अशा रांगोळ्या, त्यामध्ये हृदयाची, जीवाणुपेशी, पान, फायर एक्सटिंग्विशर, चेतापेशी, खूप सुंदर अशी चेतापेशी इथे काढली आहे। नेफ्रॉन नलिका आणि रिफ्लेक्स ॲक्शन रांगोळीच्या माध्यमातून वर्ग 5 ते 10च्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशी रांगोळी, आकृतींची रांगोळी काढलेली आहे। विज्ञानांच्या ज्या आकृती असतात त्या आकृतींची इथे रांगोळी माझ्या विद्यार्थ्यांनी इथे काढलेली आहे। खूप सुंदर अशी ही हंडी आहे। मीडियम इज नेसेसरी फॉर propagation ऑफ साऊंड। यामध्ये मायटोकॉन्ड्रिया सुद्धा दाखवलेला आहे, इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आणि किडनी, एक्सरे सिस्टम, उत्सर्जन संस्था सुद्धा इथे दाखवण्यात आली आहे। लावलेलं आहे बेटा आतमध्ये बघा, आणि कोण मापक लावला आहे। 7व्या वर्गात प्रकाशाचे परावर्तन प्रकरण आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट। 8व्या वर्गात पण आहे, परंतु सध्या सुरुवात व्हायची आहे, ठीक आहे। तर जेव्हा आपण प्रकाश बघा, प्रकाश किरण मी 90च्या अँगलनी मारत आहोत इथे, तर काय होणार, जस किंवा इथून मारला मी प्रकाश किरण, तर त्याचं काय होणार, तो काय होते बेटा, प्रकाशाचं काय होईल, सपाट पृष्ठभागावर, गुळगुळीत पृष्ठभागावर प्रकाश किरण मारला तर काय होईल बेटा, परावर्तन होईल। होते ना परावर्तन, माहिती आहे तुम्हाला, प्रकाश किरणाचं काय होईल, परावर्तन होईल। म्हणजे आपाती किरण पडला त्या पृष्ठभागावर, तो काय फिरेल, परत फिरेल। अरे कर, समजलं का तुला? 90च्या याच्यातून मारलाय समजा मी, आणि लंब दिशेने मारला तर तो सरळ जातो, पण या साईडनी समजा मी इन्सिडेंट अँगलनी मारला, म्हणजे आपाती किरण जो आहे, इन्सिडेंट रे म्हणू आपण, तर तो आपल्याला रिफ्लेक्टेड रे दाखवतो, परावर्तित किरण दाखवतो, ठीक आहे। आणि खडबडीत पृष्ठभागावर मारला तर काय होईल, तो सुद्धा परावर्तित होते खडबडीत पृष्ठभागावर, जसं इथे मारला मी, ठीक आहे, तो पण परावर्तन झालं। लाईटाचं परावर्तन होते बेटा, लाईटाचं काय होते, परावर्तन होते, परंतु समान अँगल मध्ये होत नाही। जे आपतन कोणाने परावर्तन कोणा हे समान मापाचे नसतात। तर इथे आपण नियमित परावर्तन सपाट पृष्ठभागावर आणि हे अनियमित परावर्तन आपण या प्रयोगाद्वारे सांगू शकतो। हा बघा, हा खडबडीत पृष्ठभाग आहे आणि हा कोणता आहे, सपाट पृष्ठभाग। हे केव्हा दिसले असते तुम्हाला, हे लाईट रे वरती गेले ना, म्हणजे काऊन, म्हणजे कुठे जास्त, कधी जास्त गेलं, बीट कशी ठेवली, उभी ठेवली, आणि आडवी ठेवली तर कमी, असं कम झालं, प्रेशर कसं, असं कम झालं। बीटेचं वजन सारखंच आहे ना, नाही वजन तर सारखं आहे, दोन्ही खाना दोन्ही वेळेस, बीटेचं वजन सारखंच आहे ना। मग आडवी ठेवली, अशी ठेवली तर कमी लेवल गेली, आणि अशी ठेवली उभी तर जास्त गेली।